परंतु एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला बोलायची राहिलेली आहे ती बोलायला पाहिजे की शेतकरी कामगार पक्षाची जुलमी राजवट संपून आज या ठिकाणी अभिप्राय करतो. त्याला म्हटलं तर आता याच्या पुढे ही जिल्हा परिषद जी आहे ही जिल्हा परिषद ठेकेदारांची राहणार नाही. ही जिल्हा परिषद महिलांची, ही जिल्हा परिषद शेतकऱ्यांची, ही जिल्हा परिषद कष्टकऱ्यांची, ही जिल्हा परिषद तरुणांची राहणार आहे. आज जो आता संदर्भ सादर केला आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या लोकप्रतिनिधी आत्मसंकल्प सादर केला आहे तो जवळपास 70 ते 75 कोटीच्या आसपास आहे. आणि आज आपल्या सन्माननीय अध्यक्ष वाकडेकर साहेबांनी 175 कोटीचा खऱ्या अर्थाने महायुतीचं शासन हे कसं सुशासन आहे हे आज या अर्थसंकल्पाने दाखवलेलं आहे. आपण सर्व मंडळी या अर्थसंकल्पाला खऱ्या अर्थाने पाठिंबा द्या आणि या अर्थसंकल्प मंजूर झाला असं या ठिकाणी काय करतोय. त्याचबरोबर सगळ्यांना अशी विनंती करतोय की 7 तारखेला आपण पुस्तकं सगळं भरून या. आपला मेरा नंबर कब आएगा असा वेळ येणार नाही. त्यावेळेला तुम्हाला नक्कीच चान्स मिळेल. परंतु सर्व समाजाच्या मंडळींना मी सांगतोय की एक गोष्ट प्रत्यक्षाने सगळ्यांनी जाणून घेतली पाहिजे की या सर्व सदस्यांचा, सर्व सन्मान्य सदस्यांचा मान सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राखला गेला पाहिजे. असं नको व्हायला बाबा सदस्य तिथे आमदार तिथे आणि उद्घाटन करायला मशहूर कोणतरी वेगळं जाते. अशा पद्धतीचं कामकाज नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक सदस्याला मान सन्मान दिला गेला पाहिजे. त्याच्या मतदारसंघामध्ये जी जी काय गोष्ट होईल त्याला सांगितली गेली पाहिजे आणि त्याला विश्वासात घेऊनच त्याला जायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने सुशासन येईल असं या ठिकाणी सांगतो.